नाशिक जळगाव विधान परिषद निवडणूक बंडखोरांच्या हाती महायुतीची चावी, विजयाची गणित बिघडणार की सुटणार? चला सविस्तर सांगतो. मित्रांनो, वरवर पाहता ही निवडणूक सोपी वाटत असली तरी सत्ताधारी महायुतीसाठी ही निवडणूक डोकेदुखी ठरताना दिसत आहे. कारण आहे त्यांचेच बंडखोर नेते. नाशिक आणि जळगाव या दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्याच नेत्यांनी एकमेकांविरुद्ध बंड पुकारले आहे. परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली आहे की नाशिकचा तिढा सोडवायचा असेल तर आधी जळगावचा प्रश्न सोडवावा लागेल असे थेट समीकरण बनले आहे. या सर्व राजकीय नाट्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चला तर मग या राजकीय हाय व्होल्टेज नाटकाचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. विधान परिषदेच्या निवडणुकीत रिंगणात असलेले अधिकृत उमेदवार एकीकडे आणि बंडखोर उमेदवार दुसरीकडे असे चित्र नाशिक आणि जळगावमध्ये सध्या तरी पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण राजकीय परिस्थितीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले. त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की नाशिक आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघातील महायुतीच्या विजयाचे गणित हे बंडखोरांवरच अवलंबून आहे. पुढील 1-2 दिवसात या बंडखोरीवर तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असला तरी सद्यस्थिती पाहता महायुतीसाठी हा रस्ता सोपा नाही हे स्पष्ट झाले आहे. बंडखोरांनी माघार घेतली नाही तर महायुतीची मते फुटण्याची मोठी भीती नेत्यांना सतावत आहे. नाशिक मतदारसंघाचा विचार केला शिंदे गटाच्या शिवसेना गोकुळ गीते यांनी केलेली बंडखोरी ही महायुतीसाठी सर्वात मोठी अडचण ठरली आहे. ही बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीचे वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत गुरुवारी रात्रीपासूनच नाशिकमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांचा मुख्य हेतू हा गिरीश महाजन यांची भेट घेऊन या बंडखोरीवर तोडगा काढण्याचा होता. मात्र राजकीय वर्तुळात आश्चर्य तेव्हा वाटते जेव्हा उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेटच होऊ शकली नाही. सामंत अखेर महाजनांची भेट न घेताच मुंबईला परतले. यामुळे नाशिकचा तिढा आणखीनच वाढल्याची चर्चा सुरू आहे. या संपूर्ण राजकीय नाट्यात सर्वात रंजक भाग आहे तो नाशिक आणि जळगाव यांच्यातील कनेक्शनचा. राजकारणात काहीही विनाकारण होत नाही. नाशिकमध्ये मार्ग का मोकळा होत नाहीये याचे उत्तर जळगावमध्ये दडलेले आहे. जळगावमध्ये शिंदे सेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोर उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जोपर्यंत जळगावमधून रेश्मा काळे यांची माघार होत नाही तोपर्यंत नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे माघार घेणार नाहीत. म्हणजेच तुम्ही जळगावमध्ये आमचा रस्ता मोकळा करा, आम्ही नाशिकमध्ये तुमचा रस्ता मोकळा करतो, अशी ही राजकीय तडजोड अर्थात गिव्ह अँड टेक सध्या तरी सुरू आहे. रेश्मा काळेंच्या माघारीवरच नाशिकची सूत्रे हलणार आहेत. एकीकडे बंडखोरीने डोके वर काढले असताना दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसत आहे. मंत्री गिरीश महाजन हे गुरुवारी रात्रीपासूनच नाशिकमध्येच होते. मात्र शुक्रवारी सकाळी ते जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात आणि दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकांमध्ये इतके व्यग्र होते की त्यांची आणि उदय सामंत यांची भेट होऊ शकली नाही. तिकडे जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या वाढदिवसाच्या विविध कार्यक्रमांमध्ये दिवसभर व्यस्त होते. त्यामुळे जळगाव विधान परिषदेतील शिंदे सेनेच्या उमेदवार रेश्मा काळे यांच्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये कोणतीही ठोस चर्चा होऊ शकली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नेत्यांच्या या व्यस्ततेमुळे बंडखोरांना शांत करण्यासाठी आवश्यक असणारा संवाद कुठेतरी हरवल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये अंतर्गत कलह सुरू असताना इतर उमेदवार मात्र शांत बसलेले नाहीत. या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याच्या तयारीत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी या तिघांनीही आता थेट मतदार असलेल्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यात जोरदार सुरुवात केली आहे. महायुतीच्या गोटात संभ्रम असताना जास्तीत जास्त नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी या सर्व उमेदवारांची धडपड सुरू आहे. पडद्यामागे गाठीभेटी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला आता वेग आला आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर नाशिक आणि जळगावची विधान परिषद निवडणूक
ही आता केवळ 2 पक्षांमध्ये लढत राहिलेली नसून ती महायुतीच्या अंतर्गत समन्वय आणि वर्चस्वाची लढाई बनली आहे. जळगावची दोरी नाशिकला आणि नाशिकची दोरी जळगावला बांधलेली आहे. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि उदय सामंत हे नेते मिळून हा बंडखोरीचा चक्रव्यूह कसा भेटतात आणि जळगावच्या रेश्मा काळे व नाशिकचे गोकुळ गीते माघार घेणार का, यावरच महायुतीच्या विजयाचा गुलाल अवलंबून आहे. राजकारणाच्या या बुद्धिबळात कोण बाजी मारतो हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुमचे काय मत या संपूर्ण बंडखोरीवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.